तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्यातील बारामतीतील तांदूळवाडी येथे LC कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 26 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8:40 वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या LC कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते। त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ एक लोखंडी सत्तूर कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली। विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले। त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे 21 ग्रॅम वजनाची चेन, चांदीची अंगठी, चांदीची चेन, आणखी एक चांदीची अंगठी व 2,000 रुपये रोख असा एकूण 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व परत इकडे यायचं नाही अशी धमकी देत तेथून पसार झाले। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे BNS कलम 309(6)(3)(5) अन्वये दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान प्रसाद गणपत भोसले वय 24 वर्ष, धैर्यशील प्रशांत आगवणे वय 19 वर्ष व कृष्णा नाना गाडेकर वय 21 वर्ष सर्व राहणार तांदूळवाडी तालुका बारामती यांना 28 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली। न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ व त्यांच्या पथकाने केली। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।